काय झालं, मी दुपारी दुपारी 3च्या दरम्यान नाशिक रोडनी असं संगमेश्वर रोडनी श्रीरामपूरला आलो आणि आल्यावर असं हॉटेल समोरून मी घरी येत असतो. त्या हॉटेल समोर मला थोडे कस्टमरच्या गाड्या वेड्या दिसल्या म्हणून मी हॉटेलवर थांबलो. हॉटेलवर गेलो आणि गाडी लावली, गाडी पार्क केली, आतमध्ये गेलो. तर आमच्याकडे हॉटेलमध्ये एक 10-12 मुलांची एक 5-7 मुलं, 4-5 मुली वगैरे अशी एक टीम थांबलेली होती. ते काहीतरी रिसर्च काहीतरी कोणत्या तरी कंपनीत आलेले होते. म्हणून ते तिथे थांबलेले होते आणि त्यांच्या त्या गडबडीमुळं काउंटरला म्हणजे गर्दी दिसली मला. मी तिथं गेलो. तर त्यांचं काहीतरी म्हणजे एकमेकात वाद असल्यामुळं त्यांनी 2 लोकं काढून दिले. त्यांचा कंपनीचा फोन आला, की बुवा त्यांना पाठवून द्या तुम्ही. तर आमचा एक मुलगा त्यांना रिक्षा करून पाठवून देण्यासाठी बाहेर गेला आणि मग मी आतमध्ये गेलो. बाकीच्यांना विचारलं, भाऊ अजून काय कोणाचं काय आहे का? ते म्हणे, "नाही, नाही." मी म्हटलं, "असलं सांगा, मी पोलीस बोलवून घेतो आणि तुम्ही पोलिसाशी बोलून घ्या मग, काढून देतो." मग ते म्हणे, "नाही, नाही, आमचं काही नाही." म्हणे. ते गेले त्यांच्या रूममध्ये आणि तेवढ्यात आकाश आला मागून माझ्यानंतर. आकाश आला. आकाश तो त्याच्या कॅबिनमध्ये बसला काम करत आणि मी आता हे सगळं जिकडे-तिकडे झालं म्हणून मी हॉटेलच्या 4 पायऱ्या उतरून बाहेर उभा राहिलो आणि फोनवर बोलतच होतो. तितक्यात हे लोकं वरतून पळत-पळत आले. असं मला आवाज आला बाहेर जिने धड-धड, धड-धड आले दोघं. डायरेक्ट ते आमच्या रिसेप्शनचे 2 मुलं होते. त्यांना मारहाण सुरू केली लगेच त्यांनी. आमच्या हॉटेलला आहे ना, दुपारी 4 वाजता जेवणाचं बंद होतं. 4 ते 7 या वेळेमध्ये जेवण बंद असतं. तर तो जेवण मागवत होता काहीतरी. तर आमचा कुक पण तिथं उभा होता, कारण तो ड्युटी संपली होती, तिथं उभा होता. तर कुक आमचा काय म्हटला, "ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला काय असेल ते बनवून देतो." "कसं काय?" म्हटलं म्हणे. "तू आम्हाला नाहीच कसं काय?" म्हटलं म्हणे. आणि लगेच ते कुकला सुद्धा मारहाण सुरू सुरू केली त्यांनी आणि ते बाकीच्या दोघांना पण मारहाण सुरू केली त्यांनी. ते गोंधळ पाहायला मी आतमध्ये पळत आलो. मग मी पळत आलो आणि मी त्यांना धरायचा प्रयत्न केला. मग मग मी आल्यामुळे आकाश पण ते पाहिलं त्यांनी. तो पण बाहेर आला. मग आम्ही त्यांना धरत होतो. पण ते ऐकायलाच तयार नाही. मी एकाला धरलं, आकाशने एकाला धरलं. ते 2 जण मारून राहिले पोरांना. मग ते आम्ही खूप त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. एक एक जणाला 2 जणांना बाहेर लोटलं. एकाला इकडं मागच्या बाजूला लोटलं. तरी पण एक जण मारामारी करतच होता. मग ते इतकं म्हणजे अंधधुंद मारामारी करत होते ना, की आम्हाला काही सुचलंच नाही. बरं आम्हाला कसं कस्टमर आहे ना ते. आता कस्टमर ठीक आहे, चुकला असेल, काय असेल, आपण काय करतो डिफेन्स करतो. आम्ही डिफेन्स करत होतो. आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होतो. आम्हाला काय वाटलं, की जनरली कसं माणूस रागात असला, काय असला, थोडंफार भांडणं करतो, ऐकतो, हे शांत होतं वातावरण. पण हे वातावरण शांतच झालं नाही शेवटपर्यंत. म्हणजे इतकं वाढलं असं वाटलंच नाही. आणि त्याच्यामध्ये काय आलं, माझा स्वतःचा अपघात झालेला आहे आणि मला थोडं छातीचा वगैरे त्रास आहे. माझं इतकं बीपी हाय झालं ना, की मी पूर्ण आहे ना छाती असं उडत उडत होतो मी असं अक्षरशः. आता आता काय करू मी? मग तेवढ्यात मी बाहेर गेलो आणि पोलीस स्टेशनला फोन लावला मी. पोलीस स्टेशनला फोन लाव, की असं असं भांडण मार चालू आहे. काही करून तुम्ही लवकर पोलीस पाठवा. तरी अर्धा तास पोलिसची गाडी बिडी काही तिथं आलीच नाही. आणि तेवढ्या ह्याच्यात आकाश खाली पडला वाटतं. पडला. त्यांनी आकाशच्या डोक्यात आहे ना काहीतरी ते फ्लॉवर पॉट वगैरे होतं तिथे लोखंडी ठेवले. तो आकाशच्या डोक्यात मारला वाटतं. आकाश खाली पडला आणि ते पडल्यानंतरही ते त्याला मारत होते. आणि माझी एवढी शक्ती नव्हती की त्यांना म्हणजे हे करू, आवरू. मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. काय सांगायचं तुम्हाला. इतका दुर्दैवी प्रसंग मला म्हणजे घडला माझ्या जीवनात. माझे डोळे देखत माझा मुलगा गेला. काही सांगू आपण काही सांगू शकत नाही. हे असे एकदम असे तरुण पोरं होते. काय म्हणजे काय करणार आपण? मग काय आपल्याला असं माहिती आमचा व्ह्यू काय होता, कस्टमर आहे बुवा, आपल्याला त्यांना समजून सांगायचंय किंवा थांबायचं असं एवढंच होतं ना. आम्हाला जर माहिती असते हे आम्हाला मारायला आलेले आहेत, आम्ही मारायचं, तर आमचा तो व्ह्यू वेगळा राहिला असता ना मग त्यावेळेस. आपला तसं व्ह्यूज नव्हतं ना, आपल्याला ते म्हणजे आत्ता तरी गप्प बसतील, मग तरी गप्प बसतील वगैरे असं होतं ना. त्यांच्या रौद्र रूपावरून तर ते गुन्हेगारी होतेच. गुन्हेगारीचंच होतं ना, पण त्यांनी काय केलं आपल्याला ते माहिती नाही. आम्ही स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनाही लांब करण्याचा प्रयत्न केला. पण असं घडलं आम्हाला आयुष्यात असं वाटलं नाही, असं होईल असं वाटतच नव्हतं ना. आमचं हॉटेल व्हेज रेस्टॉरंट आहे, लॉजिंग आहे.
आम्ही फालतू लोकांना हॉटेल कधीच देत नाही, म्हणजे कोणी असो. आम्ही हॉटेल चांगले व्यापारी लोकांनाच देतो. आमच्याकडं आमच्याकडं मोठे मोठे सेलिब्रिटी, मोठे मोठे आमदार, खासदार, लग्नाचे बुकिंग, रिसेप्शनचे बुकिंग वगैरे असे सुशिक्षित आणि चांगला क्राऊडच आमच्याकडे असतो. आम्ही असं फालतू लोकांना हॉटेलच देत नाही. आणि आमच्या लॉजिंगला लोक आले ना, रिश काउंटर किती 2-5 मिनिटं थांबतात. लोक थांबतच नाही, लगेच निघून जातात. आमचं हॉटेल असं शांतच असतं नाही, असं खूप गजबजलेलं वगैरे असं नसतं. श्रीरामपूरमध्ये म्हणजे या ज्या डी गँग वगैरे हे जे सगळे काही गँग तयार झालेले आहे, या सगळ्या गँगचा हे तुकार पोरांना ना पाठिंबा आहे. यांना त्यांचा पाठिंबा आहे. यांना वाचवलं जातं. सर्वसामान्य माणसं जर पोलीस कंप्लेंट करायला गेले तर पोलीस कंप्लेंट घेतली जात नाही. उलट समोरच्या व्यक्तीला कळवलं जातं की तुमच्या विरुद्ध इथं पुढे दाखल करायला लोक आलेले, घेऊन जा किंवा काय करा वगैरे. अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. आणि तुम्ही आता श्रीरामपुरात बऱ्याच घटना पाहिल्या असतील की कोणी आरेला कोणी कार केलं की त्याला लगेच चाकू, त्याला लगेच बंदूक. आता एवढ्यात किती घटना घडल्या अशा. आम्ही तर गावात नसतो. आमचे कोणाशी भांडणं नाही, कोणाशी मारामारी नाही, आमचं कोणी दुश्मन नाही, माझ्या मुलाचं नाही. आमचा मुलगा आमचं घर आणि हॉटेल शिवाय आमचा मुलगा कुठेही जात नाही. त्याला गावात कुठं 50 मित्र नाही. 1-2 मित्र असतील, तेच त्यांच्याकडे जाणार आणि घरी येणार. काम नसलं ना, तो घरीच असतो, तो बाहेर जातच नाही, घरी असतो तो. ते सवय, तो असं बाहेर हिंडत सवयच नाही त्याला. आणि आमचे व्यवसाय बाहेर बाहेर सगळीकडे असल्यामुळं आम्ही गावात जास्त काम नसतं, आम्ही बाहेरच फिरतीवरच खूप असतो. आमचे असे हे नाही. ह्या लोकांची गावामध्ये गुंडगिरी एवढी वाढलेली आहे, दहशत इतके हे तुकारपूर वाढलेले. गुंडगिरी करणारे हे जे लोक जे मारतात, हे चाकूनी ह्यांनी त्यांनी, ह्यांना आहे ना, ह्यांना मारूनच टाकले पाहिजे. इनकाउंटरच ह्याच्याशिवाय याला पर्याय नाही. हे ना मिनी मुंबई तयार झाली. श्रीरामपूर म्हणजे एक मिनी बॉम्बे झालेले आता. इथं इथं आहे ना, इनकाउंटर करा, नाहीतर योगी सारखं त्यांच्यासारखं गुन्हेगाराचे घर, दुकानं यांचे काय असतील हे उद्ध्वस्त करा. बुलडोजर चालू आहे याच्यावर. नाहीतर श्रीरामपुरात लोक राहणार नाही. श्रीरामपूर लोक सोडून जातील. श्रीरामपूर हे गावच राहणार नाही. असं होत असेल तर व्यापारी लोक धंदे कसे करतील. आज माझं हॉटेल आहे, उद्या दुसरं हॉटेल आहे, तिसरं हॉटेल आहे, 50 हॉटेल श्रीरामपूरमध्ये. उद्या उद्या आम्हाला हॉटेल उघडायचं म्हणलं आम्हाला हप्ते चालू करावं लागतील यांना. हा कोण आहे म्हणे, ह्याला बनवून मारतो म्हणे मी. आणि पोलिसाला म्हणत होता तो दांडू माझ्याकडे दे, मी ह्याला मारतो तिथं. त्यांना सांगितलं ठीक आहे, मी त्यावेळी शांत घेतले, कारण की आकाश ऍडमिट होता, आतमध्ये होता. आकाशला पाहिजे होतं, मला जरा पाहिजे होतं, डॉक्टरला बोलायचं होतं. त्या गडबडीत मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याकडे बघितलं नाही. पण तो मारत होता, ह्याला जरा माझ्याकडे काठी द्या, ह्याला पण पाहतो. तर मी दुर्लक्ष कारण आकाश स्टेशनवर होता, डॉक्टर नव्हती, डॉक्टरला बोलत होतो, धावपळ होती आमच्या मागे. इतक्या क्रूर आणि इतक्या नीचमत्ता एकदम घाण त्यांची. आणि 100% त्यांनी ते काय ते व्यसन केलं असं, डस खाल्ला असं काय असं, पण ते एकदम भयान रूपात नसल. यांना काही करता येत त्यांना म्हणा आमच्याकडे द्या हत्यार, आम्ही यांचा बंदोबस्त करतो. आम्ही गुन्हे आम्ही अंगावर घेतो. तुम्ही कशाला घेतो पोलीस? आमच्याकडे वेपन्स काय असेल द्या, आम्ही हे गुंडांचा बंदोबस्त करतो. नाही थांबलं पाहिजे. हा द्या, आम्हाला फाशी द्या, आम्ही फाशीवर जायला तयार आहे. पण हे गावात गुंड नको. माझ्यावर जी घटना घडली ही कोणावर घडता कामा नये. हे माणूस किलाय ना, काळे मी फासणारी गुड ची घटना आहे. इथं हिंदू मुस्लिम नाही, हिंदूंना मारू राहिले. कशाचे हिंदू मुस्लिम आले इथं? हिंदूंनाच मारू राहिले. कोणत्या मुस्लिम मारलं तुम्ही?